मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते. त्या दिवशी आपण मिक्स भाजी बनवतो. चला तर मग मंडळी, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी भोगीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर सर्वात आधी मी इथे ज्या काही भाज्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या भाज्या तुमच्याकडे ज्या नवीन भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घ्यायच्या आहे. तसेच रात्रभर भिजत ठेवलेले शेंगदाणे आहेत आणि हा हिरवा वाटाणा. याचबरोबर तुम्ही एकदम कवळा असा हरभरा, ताजा हरभरा आणि पावटा घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला इथे काही मसालेच लागणार आहेत. तर मग मी इथे घेतलेले आहे हळदी पावडर, सफेद तीळ, गरम मसाला, धन पावडर, लाल मिरची पावडर, मोहरी आणि जिरे. तसंच आता ह्या भाज्या तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कापून घेऊ शकता. इथे मी बघू शकता तुम्ही मी कशा कापलेल्या आहेत. एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाडही नाही. बटाटा, गाजर, टोमॅटो, शेंगदाणे, फ्लावर, हिरवा वाटाणा आणि 2 वांगी घेतलेली होती, ती पण मी कापून घेतलेली आहे. आणि वालाच्या शेंगा ह्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत, ज्या मी आधीच साफ करून ठेवलेल्या होत्या. आता एका कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची. मोहरी तडतडायला लागल्यावर आपल्याला 1 चम्मच, छोटा चम्मच जिरे टाकायचे आहेत. जिरे टाकून झाल्यावर आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता व्यवस्थित याच्यामध्ये परतवून घ्यायचा तेलात. कढीपत्ता, जिरे, मोहरी हे मस्त तडतडून झाल्यावर आपल्याला बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा आहे. हा तुम्ही ठेचून घेऊनही टाकू शकता. आता मी इथे किसून घेतलेलं अद्रक टाकलेलं आहे. तुम्ही इथे डायरेक्ट अद्रक लसूणची पेस्ट टाकली तरीही चालेल. आता जोपर्यंत लसणाचा कलर बदलत नाही तोपर्यंत मस्त परतवून आपल्याला वालाच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे आणि तेलामध्ये थोड्याशा परतवून घ्यायच्या आहे. आता मी इथे वालाच्या शेंगा टाकून तेलामध्ये मस्त परतवून घेत आहे. थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्येच शेतामध्ये ह्या ताज्या भाज्या तयार व्हायला सुरुवात होतात आणि ह्या कवळ्या भाज्या आपण भोगीच्या सणाच्या दिवशी वापरतो. आता इथे ज्या पण भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या सगळ्या तुम्ही टाकू शकता. ह्याच भाज्यांबरोबर तुम्ही थोडेसे हिरवे हरभरे, पावटा, शेवग्याची शेंग टाकू शकता. भोगीच्या सणाच्या दिवशी वालपापडीला जास्त महत्त्व असतं. त्याचबरोबर ज्या पण कवळ्या भाज्या असेल त्या सगळ्या टाकून अशी मिक्स भाजी आपण भोगीच्या दिवशी बनवतो आणि याच्यामध्ये सफेद तिळाचा प्रामुख्याने वापर करतो. आता मी ज्या पण सर्व भाज्या कापून घेतलेल्या होत्या त्या एक एक करून टाकत आहे आणि माझ्या जवळपास ह्या टाकून झालेल्या आहे. टोमॅटो, गाजर, बारीक कापून घेतलेला बटाटा, वाटाणा, फ्लावर आणि रात्रभर भिजत ठेवलेले शेंगदाणे. आता हे मस्त असं परतवून घ्यायचं आहे. हे परतवत असताना काळजी घ्यायची की हे गॅस मीडियम असला पाहिजे. गॅस आपला जास्त फास्ट नको आहे. आता हे परतत असताना तुम्ही सुरुवातीला मीठही टाकून घेऊ शकता, पण मी इथे टाकलेलं नाही आहे. मी मीठ नंतरून टाकणार आहे. तर आता माझं हे परतवून झालेलं आहे. मी याच्यामध्ये माझे जे मसाले आहेत
ते मी टाकणार आहेत. त्यामुळे मी आधीच मसाले काढून घेतलेले आहे. तुम्ही याच्यामध्ये हिरवं वाटण करून टाकू शकता. आता मी याच्यामध्ये पहिलं 1.5 चमचा असा धना पावडर टाकलेला आहे. त्याचबरोबर 1.5 चमचा लाल मिरची पावडर. हे छोटे चम्मच आहे त्यामुळे मी त्याने जास्त टाकत आहे. आणि 1 चमचा असा हळदी पावडर मी टाकून घेतलेली आहे. एकदम थोडासा गरम मसाला 1 चमचालाही तो कमी आहे. आणि आता हे मिक्स करायच्या आधी मीठ टाकायचं बाकी होतं, ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे मसाले भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे. आपला गॅस मीडियम टू बारीकच पाहिजे आणि हे मसाले मिक्स करून घ्यायचे प्रॉपरली. तुम्ही बघू शकता भाजीला किती मस्त कलर आला आहे मसाले टाकल्यावर. आता इथे तुम्हाला जर वाटत असेल की पाण्याची गरज आहे तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता. नाही तर नाही टाकलं तरी चालेल. याला वाफ दाबून तुम्ही हे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. आणि ह्या भाज्या कवळ्या असल्यामुळे एकदम पटकन असं शिजल्या जाणार आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायची आहे. तीळ जरा जास्तच टाकायची आहे. मी इथे जवळजवळ 1.5 ते 2 चम्मच अशी तीळ टाकून घेतलेली आहे. आता तीळ तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही टाकून घेऊ शकता. ह्या सणाच्या दिवशी तीळ आणि कवळ्या भाज्यांना खूप महत्त्व असते. म्हणूनच आपण भोगीच्या दिवशी तिळाची, वालपापडीची आणि मिक्स भाज्यांची भाजी बनवतो आणि आपण बाजरीची भाकर किंवा चपातीच्या पिठामध्ये तीळ टाकून बनवतो. आता ही मी वाफ दाबून मस्त असं शिजवून घेत आहे. आणि साईड बाय साईड हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि परतवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता हे किती छान असं शिजलं गेलं आहे. ह्या एकदम कवळ्या भाज्या असल्यामुळे लवकर परतल्या जातात. आता माझी भाजी शिजून झालेली आहे. मी याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून परतवून घेत आहे. तुम्ही बघू शकता भाजीला किती मस्त असा कलर आला आहे. आणि ही आपली मिक्स भाजी तयार झाली आहे. इथे तुम्ही भाजी एकदा चेक करून बघा. ज्या पण थोड्याशा निबर वाटतात म्हणजे बटाटा वगैरे तुम्ही असं बघू शकता. आणि इथे माझी भाजी मस्त अशी शिजलेली आहे. तर मी हे सगळं कोथिंबीर वगैरे त्याच्यामध्ये मस्त मिक्स करून झालेली आहे आणि थोडीशी वरून अजून टाकलेली आहे. मग मंडळी काय भोगीच्या सणाच्या दिवशी अशी भाजी बनवून मस्त असा सण साजरा करूया. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.